एक लूटमार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे. पुण्यात तर तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि म्हणून जी पुण्याची कोरेगावसारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन 40 एकर जमीन महार हाडोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेती काय? मग अजितदादांच्या मुलाची कंपनी 2 दिवसात ठराव मंजूर काय करते आणि 2 दिवसात जी कंपनी ठराव मंजूर करते तिला 2 दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतं. दुसरी गोष्ट कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे, परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून बरं हे झाला एक प्रकार, अलॉट केली. नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं. मिनिमम, मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी. मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी. आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर. आम्हाला सांगा की समजा महार हाडोळ्याची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो. याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो. परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे. आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000-1,50,000 लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं. पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही. जर असं झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील. कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे. रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात. परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते. आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्त्वाच्या भागात पुण्यात घडलेली. ज्या प्रकारे पार्थ पवार म्हणतात की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे, सगळ्या व्यवहार हे नियमाप्रमाणे आहे. आम्हाला तेच म्हणणं ना, नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली ही परत कशी मिळते हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन आमचं भूसंपादन झालेलं परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. महार वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महार वतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे. आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले, त्यांचे नातू असेल, मुलगा असेल, हे आलेले आहेत. यांचं बेसिक ऑब्जेक्शन आहे, सरकारलाही ऐकावं लागेल. मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे? मग तुम्ही 1800 कोटीचं जमीनचं 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं? मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं? आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं. या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा. अर्थमंत्र्यांचा पुत्र आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे ते पुत्र आहेत, तुम्ही पुढची मागणी काय करणार आहात? हे पहा, कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काही त्यांच्या नावावर, अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं PR कार्ड नाही केलेलं. कुठेही यावं, कोणतंही घ्यावं. पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा, त्याच्याविषयी काय प्रश्न. त्यांनी संपत्ती कमावी त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं आहे का? कारण नाही. मराठी माणसांना अशा कंपन्याही स्थापन कराव्या याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? पण नियम कायदे डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोकांनी लागा. आम्ही आत्ता आवाहन करतो ज्याचं भूसंपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा. उद्यापासून अर्ज मागवतो, सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा, त्याच्यावर होऊन जावं द्या तसं. मग याच्या आधी जर मुद्रांक शुल्क अशाच पद्धतीनं जेवढं पार्थ पवाराला सवलत दिली तेवढी सरकारने द्यावी. मान्य करू की नियमाप्रमाणे सगळं झालेलं आहे. इथं लोकांच्या 10-10 वर्ष फाईल होत नाही, मंत्रालयात हलत नाही. आणि यांची फाईल पुण्याहून 2 दिवसात जाऊन उद्योग मंत्रालयातून एखाद्या पत्राचा प्रवास 15 दिवसाचा असतो. एखाद्या कलेक्टरकडं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर मंत्रालयापर्यंत पत्र जायला, एखादी फाईल जायला 15-15 दिवसाचा, 1-1 महिन्याचा प्रवास असतो. आणि यांचं 2 महिन्यात जाऊन वापस काय येतं? मग कोणतं नियम 2 दिवसात?
हे कोणता नियम तुम्ही पाळता? आणि म्हणजे राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा. मेवा भाऊ असतील, मोदी शहा म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा, अब सब खा रे और सबको खिला रे, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. जी 24 तास हे प्रकरण समोर आणल्यानंतर मोठी खळबळ माजलेली आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करताय? अजून ह्या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल. पण जर अजितदादाचा राजकीय वापर राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना, त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल. आजचा मराठवाड्याचा दुसरा दिवस आहे दौऱ्याचा. काल ज्या पद्धतीने 4-5 ते 5 ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी टीका केली आहे की मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पडले नाही, मुख्यमंत्री असताना काय मदत केली ती दाखवा. आता तुम्ही मदतीची मला असं वाटतं फेकाफेकी करण्यापेक्षा, गद्दारी करण्यापेक्षा, या महाराष्ट्राला लुटण्यापेक्षा घरात बसून नीट काम केलेलंही चांगलं आहे. शेतकऱ्यांकडे येऊन बघा, शेतकरी कोणाचं नाव घेतात. 2 लाखाची कर्जमुक्ती कोणी केली हे कोणाला सांगतात. हे जरा येऊन श्रीकांत शिंदे जे आहेत राजपुत्र, त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी बघाव्या. घरात बसून त्यावेळेस का तुम्ही फार फिरत होते का काय? कोविडच्या काळामध्ये फिरत होते लोक, मोदी फिरत होते, शहा फिरत होते, तुम्ही फिरत होते, सगळे लोक घरात होते. आणि म्हणून मला असं वाटतं वारंवार अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं हा चुकीचा प्रकार आहे. उद्धवजी ठाकरे साहेब जनतेतले आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्याशी गावागावात पोहोचतात. गावागावात नुसते कार्यक्रम 25 असतील आमचे, पण त्याच्यापेक्षा 100 गावात ते थांबलेले, 50 लोक असले तरी तिथं त्यांच्या थांबलेले आहे, त्यांच्या व्यथा ऐकलेल्या उद्धवजींनी. तेव्हा हा दौरा काय 25 गावाचा आणि मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा नाही, तर जवळपास 50-60 तालुक्यामध्ये 100-150 गावात उद्धवजी थांबणार आहेत. तर श्रीकांत टीका करायची नेहमीचीच टीका, याचा अर्थ आमचा दौरा झोंबलेला आहे. पदाधिकाऱ्यांच्या काल बैठका सुद्धा म्हणजे रोज बैठका सुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि